नमस्कार. माझं नाव सतीश जयसिंग कुंभार. हा वीटभट्टीचा व्यवसाय हा आमचा एक पारंपरिक व्यवसाय असून आमचा हा तिसऱ्या पिढीचा व्यवसाय आहे. आमचे सुरुवातीला आजोबा करत होते, नंतर वडील करत होते आणि जवळजवळ आता 98 सालापासून साधारणतः आम्ही याच्यामध्ये करतो. हे आमचे बंधू आहेत. आम्ही दोन बंधू द्वारा एकत्र येऊन हे सगळा हा व्यवसाय सगळा सांभाळतो. आणि हा व्यवसाय करत असताना आता थोडंसं त्याच्यामध्ये साधारणतः एक 2007 पासून थोडं शारीरिक कष्ट म्हणा, थोडंसं इतर गोष्टी मॅनेज करत करत हा व्यवसाय आम्ही बऱ्यापैकी आता आमच्याकडं साधारणतः एक सगळ्या व्यवसायाकडे कमीत कमी 100 लोक तरी याच्यामध्ये आहेत. हे आमचे भटकर आहेत. साधारणतः असे आमच्याकडे एक 4 लोक भटकर म्हणून असे मेन सगळं व्यवसाय सांभाळणारे आहेत. त्यांच्या पाठीमागं साधारणतः एक 70-80 लोकांचं युनिट त्याच्यामधून चालतंय. आणि ह्या गोष्टी सगळ्या करत असताना की विटाचा हा व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीचा व्यवसाय असून आणि शारीरिकदृष्ट्या जर पाहिलं तर पूर्वी आमच्या कुंभार समाजाची लोक अगदी हाताने सुद्धा कौलं असतील किंवा हाताने साध्या विटा असतील म्हणजे हातानं बनवून सुद्धा त्या काळामध्ये देत होती. आणि शारीरिकदृष्ट्या जर बघितलं तर प्रत्येक वातावरणाला वीट ही पूरक पद्धतीनं राहते. त्याच्यामुळं कसं राहतं की ही वीट ही करत असताना की कुठल्याही शारीरिक मला सांगा याच्यातून कुठला धोका नाही. पण आता एक साधारणतः एक 5 ते 10 वर्षामध्ये ही आधुनिक विटा सिमेंटच्या वगैरे विटा निघाल्यापासून आमच्यासारख्या व्यवसायाला बऱ्यापैकी याच्यातून म्हणजे हानी भासतच आहे. तसे आमचे दर खाली येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्यवसाय करत असताना एकतर आम्ही कुंभार समाजाची लोक आहे. आम्हाला पारंपरिक शेती वगैरे हा कुठला ना आमचं जे काय उदरनिर्वाह आमचा असेल तो टोटली हा व्यवसायावर अवलंबून राहतो. आणि हा व्यवसाय करत असताना आम्ही आता हे माझी ही स्वतःची जागा आहे. आमच्या वडिलांनी साधारणतः 80 सालापासून याची येणे प्लॉट करणं, धंद्यासाठी काय असणाऱ्या गोष्टी लिगली करणं, ह्या गोष्टी सगळ्या आम्ही म्हणजे त्याचं आम्ही सातत्य कंटिन्युटी ठेवतो. आमचं एवढं एक थोडंसं मागणं असं शासनाला राहतंय की आम्हाला काही नाही म्हटलं तरी थोडंसं तरी तुम्ही एक याला विमा ह्या दृष्टीनं थोडंसं आम्हाला काहीतरी योजना राहावी. कारण आमच्याकडे नेहमी वातावरणाची एक टांगती तलवार का नाही व्यवसाय वीटभट्टी व्यवसायावर कायम आमच्यापाशी राहते. पाण्यामुळं नुकसान होतं. पाऊस पडला की आमचा हा सगळा लाखो पद्धतीचा माल सगळा पाण्यामध्ये व्यर्थ होतो. त्याच्यातून या व्यवसायामध्ये बरीच व्यवसायधारक असे संपून गेलेले लोक आहेत. म्हणजे सगळीच लोक काय असे म्हणजे याच्यामध्ये हे होत नाहीत. हा व्यवसाय जेवढा चांगला आहे तेवढा मातीचा व्यवसाय असल्यामुळे जर एखादा जर थोडं त्याच्यामध्ये नियोजन जर त्याचं फसलं किंवा सगळ्यात महत्त्वाचा लेबर प्रॉब्लेम आहे. आता आमच्याकडे टोटली नांदेडची लोक सगळे 8 ते 10 वर्षापासून लोक आहेत. ठीक आहे आमच्यासारख्या लोक चांगली लाभतात पण बऱ्याच व्यवसाय लोकांचे असे कुठे पैसे जाणं बुडवणं ह्याला आम्हाला याचा कुठलाही बेनिफिट याच्यामधून राहत नाही किंवा शासनाची कुठलीही सवलत नाही. तर आमचं एक थोडंसं असं शासनाला मागणं राहील की बाबा कुंभार समाजाला शासनाने आम्हाला रॉयल्टीच्या संदर्भातून दिली आहे. फडणवीस साहेबांनी आम्हाला रॉयल्टीच्या संदर्भातनं थोडीशी सवलती दिल्यात. आम्हाला रॉयल्टी माफ केलेली आहे. इतर गोष्टी आहे. फक्त आमचं एक म्हणणं आहे की आम्हाला थोडासा विम्याची जर सवलत याच्यातून जर मिळाली तरी आम्हालाही थोडंसं कुठेतरी परत उभारी धरून जर म्हणजे पडत्या काळामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. आम्ही सर्वप्रथम जेसीबीच्या सहाय्याने माती खड्ड्यात टाकतो. कोणती माती? ही चिकट माती आहे. कुठून आलेली असते काय? ही तळा नदी नाला आणि त्याच्यानंतर ही प्रेशरची माती ती कच धुतलेली पावडर कोणती ही? हा त्याच्यात राख मिक्स करतोय बघ्याच आणि हे मिश्रण सगळं त्या खड्ड्यामध्ये टाकतोय आपण. जेसीबीच्या सहाय्याने मिक्स करून मटेरियल याच्यात टाकतो. माती, डस्ट पावडर, कोळसा, राख आणि ह्या खड्ड्यात टाकून खड्डा भिजवून परत तिथे एक मिक्सर उभा असतो. त्या मिक्सरच्या सहाय्याने मळून परत गाऱ्या करण्यात थापाय दिला जातो. आता हे जे मटेरियल जे आहे काळे हे काय आहे म्हणजे? ती बॉयलर राख आहे कारखान्याची. बॉयलर म्हणजे काय आहे? ती कसलं येते? पांढरं बघ्याच आहे कारखान्यातलाच. म्हणजे काय कसलं? आपला ऊसाचा बघ्याच कारखान्याचा. ऊसाचं बघ म्हणजे काय असतं ते? बघ्याच म्हणजे ते रस काढून चोथा राहिलेला. बरोबर. आता लगदा जो तयार होतो हे दररोज कसं काय किती प्रमाणात काय त्याला काय करायला लागतं? आम्ही एक 15-16 डम्पिंग काढतो जेसीबीच्या सहाय्यानेच. आणि पाणी कुठून मग? पाणी विहिरीचं पाणी आहे आम्हाला. विहिरीचं पाणी. आता टँकर लावलेलं वाटतं. ते टँकरचं पाणी विहिरीचं पाणी टँकर मध्ये सोडतो आणि टँकरनं परत लागेल असं एखाद्यात घेतो ना गरज पडेल तशी. पावसाळ्यात काय काम चालतंय? पावसाळ्यात बंद असते. बंदच असतं म्हणजे विटा करून पावसाळ्यामध्ये थोडं थांबलं जातं. मे मध्ये स्टॉप होणार. आता मी तुम्हाला थोडं पुण्यामधील एक उदाहरण देतो. एक ज्या टायमाला पुण्यामध्ये आता माझ्या पुण्यामध्ये आमचे काय पाहुणे मंडळ आहेत त्यांच्या सुद्धा पुण्यामध्ये पूर्वी वाकडला वगैरे साठे पिपळ्याला असेल पाषाणला असेल ह्या एरियामध्ये आमच्या कुंभार समाजाच्या वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात होत्या. पण या 10-15 वर्षाच्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि त्या पिरियडला पुण्यामध्ये प्रत्येक लोकांना ही मातीची वीट अवेलेबल होती आणि त्या इलाक्यात माती होती. पण आता हे पुण्याचं औद्योगिकरण वाढलं
म्हणजे इतर सगळं ही वाढल्यामुळे त्या वीट भट्टी व्यवसाय ऑटोमॅटिक बंद झाल्या. त्या जागा गुंठ्याच्या प्रमाणातून विकल्या गेल्या. त्यामुळे तिथं वीट मिळणं हा विषय थोडा अडचणीचा झालाय. आणि तरी सुद्धा आमच्याकडून बरीच लोक इकडून वीट घेऊन जात होती, म्हणजे नेत होती. पण आमच्यासारख्याला म्हणजे छोट्या छोट्या व्यावसायिकांना हा ट्रान्सपोर्टिंग खर्च असेल किंवा वाहन अवेलेबल होणं ते थोडं शक्य नसल्यामुळे हे होतंय. आणि ह्या सिमेंटच्या विटेमुळे नाही म्हटलं तरी आमच्या व्यवसायावर थोडंसं बऱ्यापैकी आहे. कारण हे त्यांच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत म्हणजे. आणि हे 12 महिने व्यवसाय, सिमेंटची विट ही 12 महिने बनवली जाते ना, त्याला पाण्याचा व्हायचा काही परिणाम होत नाही आणि किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस नाही ना. आमच्याकडे कसं राहतं, हा सीझन आमचा एकतर वातावरणावर सगळा अवलंबून राहतो. सिमेंटच्या विटाचा पुण्यामध्ये काय ते आपल्या ह्या विटाचा जरा वेट कमी राहतं आणि त्या विटाचं सिमेंटच्या विटाचं नाही म्हणलं तरी वेट जास्त राहतं. त्यामुळे बिल्डिंग कंस्ट्रक्शन मध्ये तर जास्त आज पुण्यामध्ये बघितलं तर 14-15 माळ्या केल्या जातात. पहिले 99 वर्षाचा त्याचा करार असायचा की 99 वर्ष त्या इमारतीला काय होणार नाही. मातीची वीट बंद व्हायला लागली. पण बंद व्हायला लागली याचं कारण असं आहे की त्यांना काय परवडत नाही. आता पुण्यामध्ये पहिले कसं व्हायचं की बऱ्याच ठिकाणी वीट भट्ट्या व्हायच्या, त्यामुळे त्यांना काय तिथं घ्यायला पहिलं सोपं जायचं. पण आता इतक्या लांबून ट्रान्सपोर्टिंग जास्त बसते आणि सिमेंटची विटाचा लोड असल्यामुळे तरी त्या बिल्डिंगला आज पहिलं 99 वर्षाचा त्याला हे द्यायला जायचा. आज पण आज तेवढं दिवस दिले जात नाहीत, तेवढे वर्ष दिले जात नाहीत. का तर त्या इमारतीला त्या लोड होतोय. आता फ्लॅश म्हणून आले. आता फ्लॅशच्या विटामध्ये नाही म्हणले तरी केमिकल पावडर जास्त राहते फ्लॅशमध्ये. आज त्याचा आरोग्याला नाही म्हणले तरी त्याचा धोका राहतोच. कारण त्याचा धुरळा म्हणा, कारण ती वीट थोडीशी झिजली जाते, त्यात पावडर मिक्स आहे. तसं आपल्या ह्याला काय नैसर्गिक माती नैसर्गिकच आहे. आज बघतो आपण प्रत्येक मुलं आज लहानपणापासून सगळीच मातीत खेळायला. मातीनं का कोणाला आरोग्याला कधी धोका मिळाला नाही किंवा झाला नाही आतापर्यंत. त्याचा फक्त फायदा एवढाच आहे की आज ही नैसर्गिक वीट, पारंपरिक व्यवसायातली वीट. बरं आज बघितलं आपण राजा महाराजापासून आपण बघतोय ह्या व्यवसाय आज वीट वापरली जाते. आज किल्ल्या राजवाड्यापासून आज तवापासून कुणाच्या आरोग्याला धोका नाही. धोका आहे, धुरापासून धोका आहे नाही म्हणलं त्याच्यासाठी पण आता चिमणीची व्यवस्था आलेली आहे. आणि कमीत कमी लोकवस्तीपासून 200 मीटर असू द्या, 300 मीटर असू द्या, अशा ह्याच्यावर ह्या धुराचा काय लोकांना आरोग्याला काय धोका होत नाही. पण ज्याची लोकवस्तीत आहे किंवा शहरी भागात भट्टी आहे त्याला चिमणीची आवश्यकता 100% भासतच आहे. कारण तिथं काय प्रदूषण होतच आहे, झाडांची संख्या कमी असते. आज आमच्यासारख्या धंदा बघितलं तर आज गावापासून नाही म्हणलं तर अर्धा किलोमीटरवर लांब आहे. त्यामुळे आरोग्याला याचा धोका काहीच नाही. ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आणि आम्हाला ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे शेजारी आमच्या डोंगरदरी असल्यामुळे आम्हाला मातीचं प्रमाण आम्हाला जास्त आहे. शेततळी म्हणा किंवा नाले म्हणा, आज मोठे तळे असतात त्यामध्ये आम्हाला काय माती भरपूर सापडते. त्यामुळे या व्यवसाय शेवटी ग्रामीण मध्येच आणि शासन बी अधूनमधून गाळ उपसाची ही आणते स्कीम, योजना आणते. त्या योजनेतून आम्हाला भरपूर माती भेटते. आणि त्या गाळामध्ये 100% गाळ हा शेवटी मातीची वीट मातीची झाली आज आपण बघतो. आणि शेवटी आता बघतो आपण फ्लॅश आला, ही शेवटी फ्लॅश काय तयार केलं जाते आज केमिकल टाकून तयार केलं जाते. त्यामुळे ही काय नैसर्गिक देणगीच आहे. आज गेले तरी 2 वर्षांना पुन्हा त्या तलाव्यात माती आलेलीच असते. आणि मातीपासून 100% मातीत त्या काय खडा नसतो काय न किंवा वाळूचे प्रमाण नसतं किंवा चुनखडीचं प्रमाण नसतं. त्यामुळे 100% माती ही शुद्ध माती असते, त्याच्यापासून ही वीट असते. ह्या 2 वर्षात जरा दर कमी आले. दर का कमी आले तर ही आज बघतायच तुम्ही पाण्याचे काय प्रश्न असतील लोकांचे किंवा सिमेंटची वीट आली, ती फ्लॅश आलं आणि लोकांना ज्यावेळेस दर होते त्यावेळेस सगळ्या लोकांना वाटलं की ह्या वीटभट्टीमध्ये भरपूर दर आहे. मग ज्यांच्याकडे भाग भांडवल जास्त आहे ह्या लोकांनी काय केलं, हा व्यवसाय निवडला. सगळ्यांनी भट्ट्या टाकत सुटल्या. आज 6-6 किलोमीटरवर गेलं की वीटभट्टी झाली. त्यामुळे लोकांकडे वीट बरं माल आपल्याकडे जास्त तयार होते तितकाच बाजारात जातोय ना. मग आज आपल्यापेक्षा मी 10,000 टाकत असलं लोक 9,000 टाकते ती. आज पहिला 13,000 14,000 रेट गेलता. 13वरचा रेट गेला म्हणून लोकांनी भट्ट्या टाकल्या आणि लोकांनी भट्ट्या टाकल्या आणि रेट कमी आले, 10वर आले. त्यामुळे टाकलेले पैसे पण त्यांना माघारे. आता बंद झाले. आता ह्या वर्षात असं वाटतंय की दर भेटते जागेवरती आम्हाला जागे 10 रुपये रेट बसतोय आता. डायरेक्ट मालकालाच भेटतोय डायरेक्ट आमच्या. आणि आता खर्चही तेवढा तर पहिले 6,000 कोळसा भेटत होता, तोच कोळसा आता आम्हाला 10,000 भेटायला लागला. मध्ये असणारे मटेरियल प्लस राख वगैरे जे असते, कोळशाचे प्रमाण असू द्या, आज राखाचे प्रमाण असू द्या किंवा आज आम्ही राखाचे वापर नागपूर असू द्या, चंद्रपूर असू द्या, हैदराबाद असू द्या, आज ह्या ठिकाणच्या राखा चांगल्या राख आहे. मग ते म्हणजे राख जेवढं तुमच्या मालामध्ये राख जास्त तितकी ती टाईट राहणार असे.
विद्युत मधली जी राख जे आपण हा थर्मल म्हणजे कोळशाचीच राख, राख कोळशाचीच, त्याला थर्मल राख म्हणतात. हा त्याच्यापासून आणि वणी चंद्रपूर वरून जो कोळसा येतो त्या कोळशापासूनच राख. सुधारणा केलेली आहे. आता यंत्रसामुग्री वाढली. पहिलं काय व्हायचं, आज कामगारांना बी पहिलं काय करायला लागायचं, ती चिकोल माती खांदायची, ती मटेरियल आणायचं, नाही म्हणलं तर त्यांचं दुपार जायची, त्यात शारीरिक कष्ट भरपूर, वेळ जायचा. आज 10 वाजता आळ घ्यायला चालू केलं तर 9-2 वाजायच्या त्यांना, पण तिथनं पुढे त्यांची आंघोळ जेवण व्हायला त्यांना 3-4 वाजायच्या. आज असं परिस्थिती आहे की डायरेक्ट आपण त्यांना आयत्या चिखलाचं मिक्सरच आहे त्यात, ते JCB ते मिक्सर ही ती काय माल काढायचा आणि त्यांना डायरेक्ट आयताच चिकूल द्यायचा. त्यांनी कधी छापलं तरी चालते, त्यांचं ती शारीरिक कष्ट म्हणजे साधारण त्यांचे 3 ते 4 तास ती वाचले, त्यांना ती उक्तच असते. त्यांनी जितकं थापल तितके पैसे त्यांना जास्त, ती जेवढे वीट काढतील तेवढे त्यांना पैसे जास्त. प्रत्येकाला आपापल्या त्या कष्टाप्रमाणे. यंत्रसामुग्रीमुळे खर्च वाढलेला आहे. काय खांदायचे का आज JCB लागतोय, ट्रॅक्टर लागतोय, ते मिक्सर लागतोय. आज आम्ही वैजनाथ परळीवरून त्या आयत्या चिखलाचा मिक्सर आणलेला आहे. त्यासाठी ते ट्रक लागतोय, त्यावरती ती JCB ती मशीन ती फिट करावं लागते. नाही म्हणून 7-8 लाख रुपये त्याचा खर्च होतो लोकांना. बरं JCB ला आज 10-12 लाख रुपये खर्च, आणि वरनं हे असे आबाळाचे सारखं पाव आहेच. बरं 2 महिन्याला तर ती पाऊस येतो. गेल्या वर्षी आमचा 2 लाख माल भिजला. बरं आता कोळसा राख्याला तर GST आहे, त्याला तर काही विषयच नाही, तो काय कंपनीतून येतात. मटेरियलच्या खरेदीला, प्रत्येक मटेरियल खरेदीला आम्हाला GST तो व्यवसाय येणे प्लॉट लागतो, ते येणे प्लॉटचा आपल्याला तर रक्कम भरावी लागते शासनाला. त्यामुळं आज शासनाने नाही म्हणलं तर आज 2 लाखाची वीड जर ही झाली आमची तर 2 लाख रुपये आमचं नुकसानच आहे. मग आज एवढा शासनाला कर भरून त्याला लोकांना प्रत्येक ह्याला नाही म्हणलं, शेतकऱ्यांना असू द्या, कुठल्या काय गोष्टीत असू द्या, त्यांना त्यात सवलत आहे. आम्हाला काहीच नाही ना त्यात. हा व्यवसाय करायचा सोपं राहिलं नाही. पहिलं सोपं होतं. पहिलं कसं व्हायचं, चला माती आणली, 2 आळकरी आणली की ती व्यवसाय चालू व्हायचा. बरं आता कसं झालं, माझ्याकडे यंत्रसामुग्री म्हणले हा माणूस म्हणतोय, त्यांच्याकडे म्हणल्यावर मला तीच चांगलं वाटतं, मग त्या बी मालकाला करावं लागते. बरं ती तो मालकाला करायचं म्हणजे आज ही यंत्रसामुग्री 20 लाख रुपये तर सहज लागते नुसती यंत्रसामुग्री करायला. बरं प्रत्येकापाशी एवढं भांडवल नाही. पहिला धंदा सोपा होता म्हणून लोकांना चला नाही कोण शिकलं नाही, शाळा शिकलं किंवा तर ती करता येत होतं, ती भिजवली नाही वीट की मग तुमची 10 वर्ष राहू द्या, 20 वर्ष, तिला काय होत नाही. मग हा ते